अहिल्यानगरकरांसाठी मोठी बातमी, जिल्ह्याला मिळू शकतो तिसरा खासदार। अहिल्यानगरच्या राजकारणात मोठा बदल होण्याची शक्यता आहे। भविष्यात जिल्ह्यात 2 नव्हे तर तब्बल 3 खासदार दिसू शकतात। लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य फेररचनेबाबत देशभरात चर्चा सुरू असून त्याचा मोठा परिणाम अहिल्यानगर जिल्ह्यावरही होऊ शकतो। प्रस्तावित सूत्रानुसार सर्व राज्यांमध्ये सध्याच्या जागांमध्ये 50% वाढ झाल्यास महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाची संख्या 48 वरून 72 होऊ शकते। त्यानंतर वाढलेली लोकसंख्या आणि जिल्ह्याचा मोठा भौगोलिक विस्तार लक्षात घेता अहिल्यानगरला तिसरा लोकसभा मतदारसंघ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सध्या जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघ असून ते 2 लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागले आहेत। भविष्यात 4 विधानसभा मतदारसंघ मिळून 3 लोकसभा मतदारसंघ तयार होऊ शकतात। मात्र हे अद्याप निश्चित झालेले नाही। नवीन जनगणना आणि मतदारसंघ फेररचना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय होणार आहे। त्यामुळे सध्या ही शक्यता आणि चर्चेचा विषय असून अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही।